रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव यांच्या वतीने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन समारंभ महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक काशीनाथ लवाटे व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली। यावेळी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे होते। अध्यक्षीय भाषणात त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक केले। विद्यार्थ्यांनी सातत्याने मेहनत करून भविष्यातही उज्ज्वल यश मिळवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावेळी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली। प्रत्येक पुरस्कार विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढणारा ठरला। विद्यार्थ्यांच्या डोळ्यात भविष्याची चमक, पालकांच्या मनात अभिमान आणि शिक्षकांच्या मनात समाधान असा भावनिक संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीत, नाट्य व देशभक्तीपर कार्यक्रमाची उपस्थितांची बडे जिंकली। टाळ्यांच्या कडकडात त्यांच्या कलेचे भरभरून कौतुक करण्यात आले। संस्कृती व आधुनिकतेचा सुंदर संगम या सादरीकरणातून दिसून आला। हा कार्यक्रम शाळा, समाज व कुटुंब यांच्यातील नाते अधिक दृढ करणारा ठरला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, सेवक वृंद, स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले। शेवटी आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता झाली। या सोहळ्यात ज्येष्ठ नेते पद्मकांत कुदळे, काळे साखर कारखान्याचे संचालक दिनारदादा कुदळे, माजी नगरसेवक रमेश गवळी, वडांगळे सर, नगरसेवक बाळासाहेब रुईकर, राहुल शिरसाट, शिवाजीराव ठाकरे, वर्षाताई झवर, शिवाजीराव वलटे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, शिक्षक संघ, माता पालक संघ, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षकप्रेमी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेह संमेलनाच्या निमित्ताने जे काही आपण आता बक्षीस या सर्व विद्यार्थ्यांना दिले त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांना अभिनंदन देतो। तसेच मला ही पण कल्पना आहे का सर्व पालक वर्ग या ठिकाणी त्यांच्या पाल्यांचं कौतुक बघण्यासाठी किंवा त्यांचं बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। मी जास्तीचा वेळ न घेता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। माध्यमिक आणि प्राथमिक माझ्या मते एकत्र एका इमारतीमध्ये चालू झाल्यापासून ही पहिली कार्यक्रमाची वेळ एकत्र आली। या निमित्ताने सर्व एकत्र आल्यामुळे दोन्ही शाळेला त्याचा फायदा त्या ठिकाणी निश्चित होणार आहे। पालकांसाठी माहिती बरोबर सांगतो, रयत शिक्षण संस्था अशी संस्था आहे, ग्रांटेबल संस्था असून सुद्धा काळाच्या पुढे या सर्व शिक्षणाच्या बाबतीमध्ये विचार करणारी संस्था। या कल्पना असेलच आपल्या यायचं शिक्षण आपण विद्यार्थ्यांसाठी चालू केले। आपल्या प्रत्येक क्लासरूम मध्ये संस्थेचा प्रयत्न आहे इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं। या माध्यमातून विद्यार्थ्यांना अजून त्या ठिकाणी भविष्यामध्ये कसं शिक्षण असणार आहे, कशा प्रकारचं भविष्य असणार आहे, टेक्नॉलॉजी पुढे कशी जाणार आहे, या निमित्ताने त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आज आपण पाहतो एका एआयचं शिक्षण किंवा एआय प्रत्येक क्षेत्रामध्ये आल्यामुळे प्रत्येक क्षेत्राला त्या ठिकाणी बदलायची गरज आहे। इव्हन आयटी क्षेत्र असेल, एआयचा परिणाम आयटी क्षेत्रावर सुद्धा झालेला आहे। त्याच्यामुळे ते किती महत्वाचं आहे याचा सर्व विचार करून रयत शिक्षण संस्थेने हे सगळे वापरलेले आहे। आपण सर्वजण आपल्या पाल्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेमध्ये आपण ऍडमिशन घेतल्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी
त्यामुळे मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. माझी गोष्ट थांबवतो. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयामध्ये आज आपण वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला होता. या समारंभासाठी आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे सन्माननीय अध्यक्ष आणि या तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळेसाहेब हे अध्यक्ष होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना या प्रसंगी भरपूर अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या या ज्या शाळा आहेत या सर्वसामान्यांसाठी आहेत, बहुजन समाजासाठी आहेत आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. त्याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा त्यांचे या ठिकाणी आज साजर होत आहेत आणि याचा सर्व पालक या ठिकाणी व्यवस्थित आनंद घेत आहेत. याचा आम्हाला सर्व रयत परिवाराला अभिमान आहे आणि असाच पालकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत राहो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक माध्यमिक व तांत्रिक विद्यालय सालाबादप्रमाणे याही वर्षी या दोनही विद्यालयांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेह संमेलन कार्यक्रम एकत्रित या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अध्यक्ष, कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार श्री आशुतोष दादा काळेसाहेब हे नियोजित अध्यक्ष होते. स्कूल कमिटीचे सदस्य, जनरल बॉडी सदस्य पद्माकांत भाऊ कुदळे साहेब होते. त्याचबरोबर प्राथमिक आणि माध्यमिक हा भेदाभेद न ठेवता दोन्ही विद्यालयाचे जे काही स्कूल कमिटीचे, व्यवस्थापन समितीचे, सखी सावित्री किंवा इतर सर्व समित्यांचे सदस्य, अध्यक्ष या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम घडून आणण्यापाठीमागचा उद्देश की वर्षभरामध्ये जे विद्यार्थी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये भाग घेतात त्यामध्ये ते गुणवंत, यशवंत जे झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा मान सन्मान होणं गरजेचं आहे आणि म्हणून हा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील जे काही सुप्त कला गुण आहेत हे या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमामधून व्यक्त होत असतात. त्यांना कुठेतरी जागा त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं यावर्षी या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचं आगमन आमच्या माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीत झालं आणि शिवाजीराव लंके या विद्यालयामध्ये आम्हाला मुख्याध्यापक म्हणून या विद्यालयाचे लाभले आणि खऱ्या अर्थानं खूप कल्पकता, कौशल्य आणि उपक्रमशीलता असलेले मुख्याध्यापक आम्हाला या प्राथमिक विद्यालयाला लाभले आणि मला एक खांद्याला खांदा देऊन काम करण्यासाठी उपलब्ध झाले आणि हा कार्यक्रम भव्य दिव्य असा घडून येण्यामध्ये लंके सरांचा हात आहे. खऱ्या अर्थानं प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही विद्यालयाचे सर्वच शिक्षक बंधू भगिनी या वार्षिक पारितोषिक वितरणासाठी आणि स्नेह संमेलनासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून झटत आहेत आणि त्याचाच एक द्योतक आज हा कार्यक्रम भव्य दिव्य आणि खूप छान असा झालेला आहे. मला या ठिकाणी आनंद वाटतो की सालाबादप्रमाणे आणि इथून पुढे अशाच पद्धतीचे भव्य दिव्य कार्यक्रम होऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव या विद्यालयाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. पालकांना सुद्धा या निमित्ताने मी सांगू इच्छितो की हे विद्यालय रयत शिक्षण संस्थेचं विद्यालय आहे आणि या ठिकाणी ए आय विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम सुरू झालेला आहे आणि सर्व क्लासरूम, प्राथमिकचे असो माध्यमिकचे असो, सर्व क्लासरूम हे डिजिटल झालेलं आहे. इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड आलेले आहेत. 24 तास त्या ठिकाणी इंटरनेट उपलब्ध करून दिलं जात आहे आणि विद्यार्थ्यांना एक नवीन पद्धतीचं तंत्रज्ञानाचं शिक्षण या दोनही विद्यालयामधून या ठिकाणी दिलं जात आहे. मला या ठिकाणी आपल्या विभागीय अध्यक्ष आदरणीय आशुतोष दादा यांचं विशेष कौतुक करावं वाटतं. खऱ्या अर्थानं त्यांनी या रयत शिक्षण संस्थेच्या 5ही विभागामध्ये ज्यावेळेस ते अध्यक्ष झाले त्यांच्या कार्यकालामध्ये हा विभाग गेल्या 5-6 वर्षापासून प्रथम आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने मोठे प्रयत्न केले जात आहेत. मी या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर.